या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातील बदललेली राजकीय सभेकडे पाहता या तालुक्यात काही नेत्यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। उत्तर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे हे 7व्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत। तब्बल 30 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी कामकाज केले असून जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, विरोधी पक्षनेते ही सर्व पदे त्यांनी भूषवली आहेत। माजी आमदार दिलीप माने हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर सोबतीला उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आहेत। भाऊंचे बंधू इंद्रजित पवार हे बीबी दारफळ गटातून जिल्हा परिषद लढवत आहेत। यापूर्वी इंद्रजित पवार यांना पंचायत समितीमध्ये काम केल्याचा अनुभव आहे। त्यांच्या पत्नी संध्या राणी पवार या सभापती राहिल्या आहेत। इंद्रजित पवार यांच्या सोबतीला माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, बाजार समिती संचालक अविनाश मार्तंडे असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे। दुसरीकडे बळीराम काका साठे हे स्वतःची शेवटची निवडणूक आहे असे म्हणून सांगत आहेत। यापूर्वी त्यांनी असे सांगून बऱ्याच निवडणुका लढवल्या अशी टीका विरोधकांकडून ऐकण्यास मिळते। आजपर्यंत दिलीप माने आणि काका साठे यांनी एकत्रित येऊन ज्या निवडणुका लढवल्या त्यात हे दोघे यशस्वी झाले, परंतु आता दिलीप माने आणि काका साठे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। यंदा दिलीप माने समर्थक मानले जाणारे संभाजी भडकुंबे यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन काका साठे यांना पाठिंबा दिला आहे। त्यांना कितपत फायदा त्यांचा काका साठे यांना होतोय हे सुद्धा निवडणुकीचा निकाल सांगणार आहे। दिलीप माने हे भारतीय जनता पार्टीत आल्याने नाराज झालेल्या सुभाष देशमुख यांनी उत्तर तालुक्यातील कोंडी आणि बीबी दारफळ या गटात बऱ्याच बैठका घेतल्याचे दिसून आले। काका साठे यांच्या वतीने बऱ्याच वेळा त्यांनी भेटी घेतल्या आहेत, त्यामुळे सुभाष बापू यांचेही या मतदारसंघात बारीक लक्ष असल्याचे पाहायला मिळते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।